नमस्कार, मी तेजस्विनी देवणे रेडेकर. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आठवडाभरातील काही घडामोडी. श्री संत ज्ञानेश्वर माऊली मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं पारायण, पालखी आणि दिंडी सोहळा संपन्न झाला. मोठ्या उत्साहात गावकरी या सोहळ्यात सहभागी झाले होते. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या माऊली मंदिरामध्ये श्रीनाथ वारकरी संप्रदाय सेवा मंडळाच्या वतीनं विशेष उपक्रम राबवण्यात आले. हरिभक्त पारायण सुखदेव महाराज बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि भजन कीर्तन, प्रवचन आणि हरिजागर असे कार्यक्रम आयोजित केले होते. ज्ञानेश्वर माऊलींची सवाद्य पालखी काढण्यात आली. पायी दिंडी सोहळ्यानं गावात भक्तिमय वातावरण तयार झालं होतं. ज्ञानेश्वर माऊली आणि विठुरायाच्या जयघोषात गावकरी तल्लीन झाले होते. हिरवाईने नटलेल्या राधानगरी तालुक्यातील अकनूर इथं रानमाळे बंधूंनी निसर्ग फार्म स्टे सुरू केलंय. जैवविविधतेचा पुरेपूर आनंद देणाऱ्या आणि पर्यटकांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध असणाऱ्या या निसर्ग फार्म स्टेला विविध मान्यवरांनी नुकतीच भेट दिली. रानमाळे बंधूंचं निसर्ग फार्म स्टे राधानगरी तालुक्यातील पर्यटन वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल असं मान्यवरांनी नमूद केलं. निसर्गाचं वरदान लाभलेल्या राधानगरी तालुक्यात पर्यटकांचा ओघ वाढत आहे. कुटुंबांसह पर्यटनाला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शहरी भागातील पर्यटक निसर्गाच्या सानिध्यात राहणं पसंत करतात. खिंडी वरवडे परिसरातील डाव्या कालव्याजवळ अकनूर इथं निसर्ग फार्म स्टे या नावानं पर्यटनाचं नवं ठिकाण तयार झालंय. विभागीय सहनिबंधक अरुण काकडे आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी या निसर्ग फार्म स्टेला भेट दिली. हिरवाईनं नटलेल्या डोंगर परिसराचा आनंद या ठिकाणी खऱ्या अर्थानं घेता येतो. या फार्म स्टेपासून राधानगरी धरण, तुळशी जलाशय, दाजीपूर अभयारण्य अगदी जवळ आहे. दाजीपूर अभयारण्यामध्ये अनेक पशुपक्ष्यांच्या जाती प्रजातींचं दर्शन घडतं. तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होऊ नये, त्यांना निसर्गाचा मनमुराद आनंद घेता यावा यासाठी रानमाळे बंधूंनी आपलं फार्म हाऊस पर्यटकांसाठी खुलं केलंय. पर्यटकांना माफक दरात सर्व सोयी सुविधा मिळत असल्यानं रानमाळे बंधूंचं निसर्ग फार्म स्टे पर्यटकांच्या पसंतीला उतरेल असा विश्वास अरुण काकडे आणि आमदार आबिटकर यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, सुभाष पाटील, सरपंच युडी पाटील, एकनाथ पाटील, नेताजी पाटील, सुरेश चौगले, भिकाजी एकल, राजेंद्र चौगले, मिलिंद कुलकर्णी, सागर रानमाळे उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी इथल्या शाळेच्या इमारतीजवळून उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या गेल्या आहेत. या विद्युत वाहिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे महावितरणनं या विद्युत तारा तातडीनं हटवाव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पन्हाळा तालुक्यातील माझगाव खोतवाडी इथं जिल्हा परिषदेची 7वी पर्यंत शाळा आहे. या शाळेची इमारत रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहे. इमारतींच्या मध्यभागातून उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेली आहे. या विद्युत वाहिनीपासून विद्यार्थ्यांना धोका उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाळेच्या इमारतीजवळून गेलेल्या विद्युत वाहिन्या तातडीनं हटवाव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. काही गावकरी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ जनावरं बांधतात, त्यामुळे अस्वच्छता निर्माण होत आहे. महिला सक्षमीकरणासाठी बचत गट चळवळीला बळ देण्यात आलं. आता तर रेशन धान्य दुकान चालवण्याचे परवाने महिला बचत गटांना प्राधान्यानं दिले जातात. मात्र किती महिला बचत गट रेशन दुकान चालवतात आणि त्यातून किती महिलांना रोजगार मिळाला, किती महिला स्वयंपूर्ण झाल्या, हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. कारण महिला बचत गटांच्या नावानं परवाना घेतलेली अनेक रेशन दुकानं पुरुष मंडळी चालवत असल्याचं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळालंय. महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांमार्फत स्वस्त धान्य दुकानं चालवली जातात. त्यासाठी पुरवठा विभागाकडून बचत गटांना परवाना दिला जातो. मात्र ही रेशन दुकानं महिला बचत गटामार्फतच चालवली जातात काय, ही तपासणारी सक्षम यंत्रणा उपलब्ध नाही. परवाना महिला बचत गटाच्या नावावर आणि दुकान मात्र पुरुष मंडळी चालवतात असं चित्र सर्रास पाहायला मिळतं. शाहूवाडी तालुक्यात 132 रेशन दुकानं आहेत. त्यापैकी 25 रेशन दुकानांचे परवाने महिला बचत गटांना मिळाले आहेत. महिला सक्षमीकरणासाठी शासनानं राबवलेल्या या धोरणामुळं बचत गटातील किती महिलांना रोजगार मिळाला, किती महिला स्वावलंबी बनल्या आणि किती रेशन दुकानं महिला बचत गटामार्फत चालवली जातात, हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. महिला बचत गटाच्या नावावर परवाना असलेली अनेक रेशन दुकानं पुरुष मंडळी चालवतात. महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली सुरू असलेला हा आंधळा कारभार तातडीनं थांबवण्याची गरज आहे.
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून कारवाईचा बडगा उगारला पाहिजे, तरच महिला बचत गटांना रेशन दुकानाचा परवाना देण्याचा उद्देश साध्य होईल. वातावरणातील बदलांमुळे पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व लक्षात येऊ लागलंय. वसुंधरा वाचवा अशी हाक सर्व स्तरातून दिली जाते. त्यासाठी प्रत्यक्ष कृती करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता S.R. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन वेगळ्या पद्धतीनं पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिलाय. वाढदिवस म्हटलं की मित्रमंडळी एकत्र जमून धांगडधिंगाणा करणं, पार्टी करणं असं चित्र सर्वत्र पाहायला मिळतंय. मात्र काही सुजाण नागरिक धांगडधिंगाण्याला बगल देण्याचा प्रयत्न करत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागात असाच प्रयोग करण्यात आला. कार्यकारी अभियंता S.R. पाटील यांचा वाढदिवस त्यासाठी निमित्त ठरलं. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापला जायचा. मात्र कनिष्ठ अभियंता पूनम पाटील यांच्या पुढाकारानं S.R. पाटील यांच्या वाढदिवसाला केकऐवजी वसुंधरा संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. S.R. पाटील यांना रोप देण्यात आलं. तसंच शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणारी फळं कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्तही पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला गती देता येते, हे या निमित्तानं स्पष्ट झालंय. वार्तापत्राच्या या भागामध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या या भागामध्ये आपलं स्वागत. पन्हाळा तालुक्यातील निर्माण सामाजिक संस्थेच्या वतीनं असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी माध्यान्ह भोजन तसंच सुरक्षाविषयक साहित्य आणि ई-श्रम कार्डचं वाटप करण्यात आलं. गोकुळदूत संघाचे संचालक अमरसिंह पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या निर्माण सामाजिक संस्थेच्या वतीनं असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. या कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संस्थेच्या वतीनं पुढाकार घेतला जातो. आता या कामगारांसाठी माध्यान्ह भोजन आणि सुरक्षा साहित्य देण्यात आलं. तसंच ई-श्रम कार्डचंही वितरण करण्यात आलं. गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील, कोडोली अर्बन बँकेचे अध्यक्ष राहुल पाटील आणि निर्माण संस्थेचे अध्यक्ष जयदीप पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. राधानगरी तालुक्यातील नरतवडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवसेनेच्या सहदेव दिनकर कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेनेला पहिल्यांदाच उपसरपंच पदाचा मान मिळालाय. शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झालाय. राधानगरी तालुक्यातील नरतवडे ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता आहे. विलास सावंत यांनी राजीनामा दिल्यानं उपसरपंच पद रिक्त होतं. रिक्त जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. शिवसेनेच्या सुरेश चौगले गटाचे सहदेव कांबळे यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. तब्बल 70 वर्षांनंतर शिवसेनेला उपसरपंच पदाचा मान मिळालाय. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. निवडीनंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला. केदारलिंग महाविकास आघाडीच्या माध्यमातून गावासाठी 3.5 कोटी रुपये खर्च करून फिल्टर हाऊस उभारण्यात येईल. त्या माध्यमातून गावाला पिण्याचं शुद्ध आणि मुबलक पाणी देऊ असं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं. याप्रसंगी सरपंच सुजाता मुसळे, रंगराव मगदूम, विलास येरुडकर, भीमराव नलवडे, फत्तेसिंग पाटील, राजेंद्र पाटील, सुरेश पाटील, NM पाटील, ग्रामसेवक अनिल ठोंबरे, नंदकिशोर येरुडकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ग्रामीण भागात लालपरीची धाव ठप्प आहे. त्यामुळे डोंगरी भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. ST बंद असल्यामुळे शाळेत जाण्यासाठी खासगी वाहनं आणि वडापवर अवलंबून राहावं लागतंय. काही वडाप चालक त्याचा गैरफायदा घेऊन दुप्पट तिप्पट असा दर आकारून अक्षरशः आर्थिक लूट करतायत. ST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची कुचंबणा आणि गैरसोय होत आहे. दुर्गम डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागतीये. ST नसल्यामुळे वडापसारख्या खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतोय. वडापधारक दुप्पट तिप्पट दर आकारून अक्षरशः आर्थिक लूट करत आहेत. त्यामुळे पालक वर्गाचं आर्थिक नुकसान होत आहे. शासनानं तातडीनं लक्ष घालून ST कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढावा आणि विद्यार्थ्यांची गैरसोय आणि आर्थिक लूट थांबवावी अशी मागणी जोर धरतीये.
पन्हाळा तालुक्यातील करंजफेड इथल्या प्राथमिक शाळेच्या इमारतीसाठी जिल्हा परिषदेनं 8.5 लाख रुपये निधी मंजूर केलाय. या निधीतून उभारलेल्या वर्गखोलीचा लोकार्पण सोहळा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्या हस्ते पार पडला. पन्हाळा तालुक्यातील करंजफेड इथं जिल्हा परिषदेची 8वी पर्यंत शाळा आहे. वर्ग 8 असले तरी वर्गखोल्या मात्र 5च होत्या. त्यामुळे एका खोलीत 2 वर्ग बसवावे लागत होते. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हा परिषदेनं वर्गखोल्या बांधण्यासाठी 8.5 लाख रुपये मंजूर केले आहेत. या निधीतून सुसज्ज वर्गखोल्या बांधण्यात आल्या आहेत. या वर्गखोल्यांचा लोकार्पण सोहळा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भगवान इंगळे, बाबूराव पाटील, सहदेव पाटील, ज्योतिराम पाटील, आनंदा पाटील, यशवंत पाटील, राजेंद्र चौगले, अमर इंगळे, अशोक पाटील, रवींद्र चौगले उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास विभागाच्या वतीनं पन्हाळा तालुक्यातील तिरपण इथं महिलांसाठी कुकिंग कोर्सचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा परिषद सदस्या कल्पनाताई चौगुले यांच्या विशेष प्रयत्नांमुळे 10 दिवसांचं प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं. जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास विभागाच्या वतीनं पन्हाळा तालुक्यातील तिरपण इथं महिलांसाठी मोफत कुकिंग प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्या कल्पनाताई चौगुले आणि माजी बांधकाम सभापती KS चौगुले यांच्या प्रयत्नामुळे 10 दिवसांचं प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं. या शिबिराचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. तिरपणसह कोलोली आणि दिगवडी परिसरातील महिला या प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाल्या आहेत. डॉक्टर अजय चौगुले, सरपंच उज्ज्वला चौगुले, प्रीती मानगावे, सिमरन बारगीर, बाबा कावळे, बबन चौगुले, सीमा पाटील, संग्राम घोरपडे, जयश्री कांबळे, छाया पाटील यांच्यासह महिला उपस्थित होत्या. हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या राजर्षी शाहू कला आणि वाणिज्य महाविद्यालयाला ISO मानांकन मिळाले. प्राचार्य प्रशांतकुमार कांबळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. माजी खासदार बाळासाहेब माने यांनी अनेक शैक्षणिक संकुलं उभी केली. हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथं त्यांनी राजश्री शाहू कला आणि वाणिज्य महाविद्यालय सुरू केली. या महाविद्यालयाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांची जडणघडण झाली. अनेक जण उच्च पदावर कार्यरत आहेत. काळानुसार नवे बदल स्वीकारत या महाविद्यालयानं आधुनिकतेची कास धरली. खासदार धैर्यशील माने, माजी खासदार निवेदिता माने, प्राचार्य डॉक्टर प्रशांतकुमार कांबळे आणि अशोक पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे महाविद्यालयाला ISO मानांकन मिळालंय. आणखीन काही बातम्यांसह भेटूयात वार्तापत्राच्या अखेरच्या भागात थोड्याच वेळात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. पाणीपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारामुळे ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये यासाठी पन्हाळा तालुक्यातील आळवे ग्रामपंचायतीनं टँकर खरेदी केलाय. सार्वजनिक प्रयोजनासाठी उपलब्ध झालेल्या टँकरचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. 1,500 लोकसंख्या असलेल्या पन्हाळा तालुक्यातील आळवे ग्रामपंचायतीनं लोकहिताच्या अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या आहेत. 1 रुपयामध्ये 5 लिटर शुद्ध पाणी दिलं जातं. गावासाठी सौर ऊर्जेवर पाणी पुरवठा करून वीज बचत केली जाते. पाणी पुरवठा खंडित होण्याच्या काळात आणि नागरिकांच्या इतर कार्यक्रमांसाठी वेळेत पाणी मिळावं या उद्देशानं आळवे ग्रामपंचायतीनं पाण्याचा टँकर खरेदी केलाय. सरपंच वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत या टँकरचा लोकार्पण सोहळा पार पडला. याप्रसंगी उपसरपंच सविता गायकवाड, आनंदा लाड, शरद गायकवाड, उषा गायकवाड, विजय साळुखे, दिनकर गायकवाड, युवराज गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील यांच्या प्रयत्नातून राधानगरी तालुक्यातील राशिवडे इथल्या परशुराम विद्यालयासाठी सुसज्ज इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचा लोकार्पण सोहळा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष AY पाटील यांच्या हस्ते पार पडला. राधानगरी तालुक्यातील राशिवडे इथल्या परशुराम विद्यालयासाठी जिल्हा परिषदेच्या निधीतून 1.5 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या निधीतून विद्यालयासाठी सुसज्ज इमारत बांधण्यात आली आहे. निधी खेचून आणण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. या इमारतीचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष AY पाटील, माजी सरपंच अविनाश पाटील, जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील, गोकुळ अध्यक्ष विश्वास पाटील,
संचालक अरुण डोंगळे, किसन चौगले, बांधकाम सभापती वंदना जाधव, शिक्षण सभापती रसिका पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी सरपंच कृष्णात पवार, अतुल पाटील, संजय पाटील, आनंदा शिंदे, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर एसटी आगाराच्या नूतनीकरणासाठी 1 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या निधीमुळे मलकापूर आगाराला नवा लूक मिळणार आहे. राज्याच्या परिवहन विभागानं एसटी आगारांचं नूतनीकरण करण्याचं धोरण अवलंबलं आहे. त्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. मलकापूर आगाराच्या नूतनीकरणासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. या निधीतून एसटी आगाराभोवती कंपाऊंड बांधलं जाणार आहे. शौचालयाचं नूतनीकरण, आगार परिसरातील रस्ते सिमेंट काँक्रीटचे केले जाणार आहेत. त्याशिवाय जिल्ह्यातील कागल, गडहिंग्लज, इचलकरंजी, वाठार या एसटी आगाराच्या नूतनीकरणासाठी 8,50,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शाहूवाडी तालुक्यातील शासकीय कार्यालयात दिव्यांगांसाठी रॅम्प तयार करावेत अशी मागणी आस्था अपंग संस्थेने केली आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा संस्थेच्या वतीनं देण्यात आला. आस्था अपंग संस्थेच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. शाहूवाडी तालुक्यातील अनेक सरकारी कार्यालयांमध्ये दिव्यांगांसाठी रॅम्प तयार करण्यात आलेला नाही. तहसीलदार कार्यालयातील रॅम्प बंद आहे. त्यामुळे दिव्यांगांची गैरसोय होत आहे. जिल्हा प्रशासनानं लक्ष घालून सर्व सरकारी कार्यालयात दिव्यांगांसाठी रॅम्प उभारावेत, अन्यथा आक्रोश मोर्चा काढू असा इशारा संस्थेच्या वतीनं देण्यात आलाय. हातकणंगले तालुक्यातील हेरले गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं आमदार राजूबाबा आवळे यांनी नमूद केले. हेरले इथं विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. आमदार राजूबाबा आवळे यांच्या विकास निधीतून हातकणंगले तालुक्यातील हेरले गावासाठी 71 लाख रुपये मंजूर झाले आहेत. या निधीतील विकास कामांचा शुभारंभ आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते करण्यात आला. जवाहर साखर कारखान्याचे संचालक आदगोंडा पाटील, विजय कारंडे, सयाजी गायकवाड, बालेचांद जमादार, अर्जुन पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी नामदेव भोसले, महेश कचरे, विशाल परमार, ग्रामपंचायत सदस्य निलोफर खतीब यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आणि याबरोबरच हे वार्तापत्र संपलं. नमस्कार.